सन 1858 ते 1860 सालाचे कालावधीत श्री भानोबाचा जन्म काय असावा अशी शक्यता आहे। तिथी, वार, मास, तारीख काहीच आढळत नाही। तरी पण ज्येष्ठांनी वरिष्ठांनी सांगितलेल्या आधारे अनुमान शाश्वत काळ असावा। महाराष्ट्रात पेशवाई संपुष्टात आली होती। यवनांचा धुमाकूळ मातला होता। ब्रिटिश राजवट हिंदुस्थानात प्रस्थापित होत होती। संस्थानिक राजे आपापली संस्थाने अबाधित राहावीत अशा प्रयत्नात होते। ह्या चरित्र लिखाणात सत्यकथानकाची कास न सोडता प्रसंग विषयास अनुसरून शब्दरचनेची भर घातली आहे। मौजे फलटण जिल्हा सातारा येथील संस्थानिकांचे दरबारी शेलपिंपळगाव ता खेड जी पुणे येथील क्षत्रिय मराठा देशमुख कुळीचे मोहिते सेवक म्हणून होते। संस्थानिक राजे निबाणकर ह्यांनी मोहित्यांचेकडे काही महत्त्वाची गोपनीय कामगिरी सोपविली व त्वरित चाकणला जाऊन कामकाज पूर्ण करून यावे असे सुचविले। श्री मोहिते यांचे फलटणमध्ये पत्नीसह वास्तव्य होते। घरी आले व पत्नीस म्हणाले, मला काही महत्त्वाचे कामानिमित्त चाकणला जायचे आहे। माझी प्रवासाची तयारी करून दे, काम उरकले की मी त्वरित माघारा परततो। पत्नी म्हणाली, मी पण तुमच्या समवेत येते। तुम्ही येईपर्यंत इथं एकटी राहून काय करू? मला पण आपल्या घरच्यांना भेटावेसे वाटते। बरेच दिवस झाले त्यामुळे घरच्यांना भेटण्याची ओढ लागली आहे। तुमचे काम संपले की आपण परत येऊ। मोहिते पत्नीस म्हणाले, तू तर गरोदर आहेस, तुला दगदग सहन होणार नाही। प्रवासात काही त्रास झाला तर? पत्नी म्हणाली, मला काही त्रास होणार नाही, मला तुमच्या बरोबर यायचे। स्त्री हट्टापुढे मोहित्यांचा नाईलाज झाला। पत्नीसह मोहिते चाकणला निघाले। संचित तैसी बुद्धी उपजे, किंदा भोग तोन घडे। संचिता वाचूंनी ह्या संतोक्तीप्रमाणे कर्माधीन घटना घडत असतात। श्रीराम सीता, हरिश्चंद्र तारामती, नळ दमयंती इत्यादी पुराण कथा आपण वाचतो किंवा श्रवण करतो। जे जे होणार ते कदा चुकेना। देवादिका सर्वांशी हे सार्थ ठरते। पत्नीस प्रवासाचा ताण येऊ नये म्हणून थोडी विश्रांती, मनाला विरंगुळा देत मार्गक्रमण करीत चाकणला पोहोचले। काम मार्गी लागेपर्यंत पत्नीस पिंपळगावी घरी सोडून यावे किंवा इथेच परिचितांचे घरी थोडा वेळ थांबावे असा विचार करीत असता अचानक यवनांनी त्यांना घेरले, त्यांचे भोवती वेढा दिला। दुर्धर प्रसंग। श्री भानोबा देवाचे चरित्र। पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती। श्री क्षेत्र कोयाळी भानोबाची, पुणे जिल्ह्यात ता खेड ऐतिहासिक चाकण गामवचे। पूर्वेस श्री क्षेत्र आळंदीचे पंचक्रोशीत विसावलेली परमपवित्र भूमी आहे। आनंदवन, अलंकापूर ह्या नावातून आळंदी हे अपभ्रंशित नाव उदयास आले, तद्वत कृष्णाई कुळजाई ह्या नावातून कोयाळी हे अपभ्रंशित नाव झाले। पौराणिक इतिहास आहे। पांडव वनवासात अज्ञातवासात असताना ह्या परिसरात आले। चाकण आळंदी मार्गावर घाटात रोट्याचं तळ ह्या स्थळी भीमाने बकासूर राक्षसाचा वध केला। नंतर भ्रमण करीत कोयाळी येथील डोंगरावर वास्तव्यास आले। अपरात्री पांडवांवर दुर्धर प्रसंग ओढवला। पांडवांनी श्री कृष्णाचा धावा केला। कृष्णाई लवकर ये धावा ऐकून भगवान कृष्ण आदिशक्ती रूपात प्रकट झाले व
पांडवांचे रक्षण केले. पांडवांनी त्या डोंगरावर कृष्णाईची स्थापना केली. कोयाळीतील कुळजाई डोंगर अशी ह्याची प्रसिद्धी आहे. पांडवांचे व जगदीश्वराचे पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. महान तपस्वी वटेश्वर चांगदेव श्री ज्ञानदेवांचे भेटीस जाताना ह्या कोयाळी हद्दीत भीमा नदी काठी काही वेळ विसावले होते. आजही त्यांच्या पादुका त्याचे प्रतीक आहे. ह्या स्थळास भाडाळे पठार नाव आहे. श्री भीमाशंकरापासून उगम पावलेल्या भीमा नदीचा प्रवाह ह्या गावालगत असून चंद्रकोरीचा आकार या प्रवाहास आहे. तिथे स्वयंभू शिवमंदिर आहे. मावळ तालुक्यातील श्री बोपदेव मंदिरापासून गायीचे खुरात एक शिवपिंड कोयाळी गावी आली, जिथे शिवपिंड गायीचे खुरातून निसटली. तिथेच ग्रामस्थांनी छोटेसे मंदिर बांधले, त्यास बापदेव मंदिर म्हणतात. श्री भैरवनाथ हनुमान, श्री संत सावता विठ्ठल रखुमाई दैवतांची भव्य मंदिरे आहेत. ह्याच भूमीवर कोयाळीतील धनगर कोळेकरांचे वाड्यात श्री भानोबाचा जन्म तथा अवतार उदयास आला. 22 अचानक यवनांनी मोहित्य श्री भानोबा यात ओढवला हे जाणून पत्नीस दूर सारले. इथून दूर अंतरावर थांबह्या यवनांचा समाचार घेतो. ह्यांना यमसदनास पाठवून मी तुझ्याकडे येतो. जा दूर, इथं तू बांबू नकोस म्हणाले. यवनांशी युद्ध करिताना मधून अधून पत्नीकडे लक्ष झुंज देत असताना जबर जखमी झाले व वर्मी घाव बसल्याने जमिनीवर कोसळले. यवनांनी त्यांना ठार केले. यवनांची दृष्टी त्यांचे पत्नीकडे वळली. पतीची प्राणज्योत मालवली व यवन आपल्याकडे येत आहेत जाणले. सैरावैरा पळत सुटली. यवनांना हुलकावण्या देत देत चाकणाचे पूर्वेस गर्द झाडीत लपून बसली. तिन्ही सांज टळली होती. कुणाचा आधार घेऊ मी, कुठे जाऊ देवा, मला ह्या संकटातून सोडव देवा. सदाशिवा कृपा कर. शिवशंकराचा धावा केला. अंधार होऊ लागल्याने यवनांनी पाठलाग सोडला. यवन परतले जाणून थेट शेलपिंपळगाव मार्गाने निघाली. काळोख पसरला होता. घाबरलेली स्थिती काळजाची धडधड शिवध्यान करीत चालण्याचा वेग वाढविला. मार्गक्रमण करीत शेलपिंपळगावात प्रवेशली. अपरात्रीची वेळ. कुत्री अंगावर धावून येत होती. कुत्र्यांच्या भुंकण्याने व चवताळून अंगावर धावत येत असल्याने शरीर लटलट करीत होते. कशी बशी कुत्र्यांना चुचकारीत मोहितेंच्या वाड्यावर आली. दरवाजावर थाप टाकली. दरवाजा ठोठावला. सासरच्या लोकांना हाका मारून जागे केले. मोहिते परिवार जागा झाला. एवढ्या मध्यरात्री कोण असावे? आवाज तर स्त्रीचा परिचित वाटतो. विचार करीत दरवाजा उघडला. दार उघडताच हंबरडा फोडला. मोहित्यांनी तिला आंत घेतले व दरवाजाला अगळ घातली. काय झालं? सांग, तुझी अशी अवस्था का झाली? तू एकटीच एवढ्या मध्यरात्री कशी आलीस? चौकशी केली. घडलेला प्रसंग बाईने सांगितला. सर्व परिवारात शोकाकुल अवस्था निर्माण झाली. दुःखाला पारावार नाही अशी स्थिती झाली. काही वेळात गंभीर वातावरणात अशांत स्थिती झाली. बाईचा दीर म्हणाला, माझे म्हणणे सर्वजण ऐका. हातानं आपल्यावर संकट ओढून घेऊ नका. हिचा माग काढीत यवन जर इथपर्यंत पोहोचले तर आपल्या सर्वांवर भलताच प्रसंग गुदारेल. हिला हुसकवा. 24 श्री भानोबा कथामृत. रामायणातील पौराणिक कथेप्रमाणे कैकी मातेचे श्रीरामावर नितांत प्रेम होते. भक्तिभाव होता, पण मंथरेने तिच्या बुद्धीत शिरकाव केला व पुढे रामायण घडले. तद्वत मोहिते परिवारात दुर्बुद्धीने संचार केला. अन श्री भानोबा देवाचा
अवतार भक्त भाविकांचे कल्याणार्थ झाला. यवनांचे संकट नको म्हणून बाई हाकलू लागले. पती मेला तू पण मेलीस, तर सती गेल्याचे पुण्य तुला लाभेल. इथं कशाला आलीस, घरातून चालती हो. कुठेही जा जीव दे. बाई केविलवाण्या स्थितीत हात जोडून विनवणी करू लागली. माझे ऐकून तर घ्या. मी पतीस्मवतेच सती गेले असते, पण माझ्या पतिप्रेमाचे प्रतीक मोहित्यांचा वंश माझे पोटात आहे. मी गरोदर आहे. मला मोहित्यांचा वंशवेल जतन करायचा आहे. आजची रात्र तरी मला आश्रय द्या, अभय द्या परिवारात. तिचे कुणीच काही जुमानेना. तिला घरबाहेर ढकले व दरवाजा लावला. देवा, मी आता काय करू, कुठं जाऊ. शोक करीत निघाली. तिच्या भोवती कुत्र्यांनी कल्लोळ केला. अंगावर धावून चावण्याचा प्रयत्न करीत होती. कुत्र्यांनी बाईंची विवस्त्र अवस्था केली. पळत झड पळत गर्द झाडीत शिरली. एका भव्यवृक्षाखाली आडोशाला बसली. कुत्री भुंकत माघारी गेली. पती निधनाचे दुःख, त्यात जखमांमुळे शारीरिक वेदना, अशी बाईची असह्य स्थिती झाली होती. देवाचा धावा. मनात शिवप्रभूचे ध्यान करीत, देवा माझे काय चुकले, कोणते वाईट कर्म माझेकडून घडले, माझे संवेत येऊ नको असे पती म्हणत होते. पण त्यांचे मी ऐकले नाही, हट्ट केला. ह्याचे प्रायश्चित म्हणूनच मला हा भोग भोगण्याचा प्रसंग ओढवला. मला क्षमा कर. माझे बाळ मला पाहिजे. माझ्या पतीची आठवण मला जतन करायची आहे. देवा, मला संकटातून सोडव. मला मार्ग दाखव. शिवस्मरणात ध्यानस्थ झाली. ब्राह्ममुहूर्त सुरू झाला. शुक्रतारा नभोमंडपात उगवला होता. अचानक कोंबडा आरवल्याचा आवाज बाईचे कानी पडला. कान त्वकारून आवाज कोणत्या बाजूने आला विचार करीत कानोसा घेतला. पुन्हा कोंबडा आरवला व गाई वासरे हंबरल्याचा आवाज कानी पडला. जवळ नदी आहे व पलीकडे नजदीक वस्ती असावी जाणले. शिवस्मरण करीत नदीत उतरली. 27 श्री भानोबा कथामृत. नदी प्रवाहात अडखळत अडखळत नदी पार केली. ज्या बाजूला गाय वासरे मेंढ्या हंबारतात त्या दिशेला कानोसा घेत स्वतःला सावरीत निघाली. पाऊलवाट अंधुक दिसू लागली. गावात प्रवेशली. कुठं आडोसा मिळेल विचारात वाडघयात आली. वाडघयात गाय बैल वासरे मेंढ्या शेळ्या इत्यादी पाळीव जनावरे होती. लगतच गोव्या रचलेली मोठी कलवड दिसली. कलवडीजवळ गेली. थोड्या गोव्या कलवडीतून बाजूला केल्याव कलवडीचे आत लपून बसल्याप्रमाणे बसली. प्रात काळ झाला होता. वाढध्यास लागूनच भव्य वाडा होता. वाड्यातून एक गृहिणी घमेल घेऊन कलवडीलगत आली. आज गोव्या एवढ्या विस्कटल्या कशा, या विचारात कलवडीचे अगदी जवळ गेली. छोट्या गुहेप्रमाणे तिला आकार दिसला. कुणीतरी आत कणतन्य असा आवाज आला. आंत डोकावून पाहते तर केस विस्कटलेला अंधुक चेहरा तिला दिसला. गृहिणी घाबरली अन वाड्याकडे पळत आली. पुरुषांना जागे केले व सांगू लागली, कलवडीत भूत पिशाच्च लपून बसले आहे. तुला काहीतरी भास झाला असेल असे पुरुष म्हणाले. अहो, भास नाही, कलवडीत खरंच कुणीतरी आहे, निक्षून सांगू लागली. गृहिणीची घाबरलेली अवस्था पाहून काठ्या हातात घेऊन पुरुष मंडळी वाडघयाकडे धावत आले. त्यांचे मागोमाग त्यांच्या स्त्रिया पण धावल्या. कलवडीस वेढा घातला. एकाने कलवडीत डोकावून पाहिले तर खरोखरीच आत कुणीतरी लपून बसल्याचे जाणवले. तेव्हा त्याने दरडावले, कोण आहेस ब्या, बोलानं बाहेर ये, नाहीतर ह्या कलवडी सकट तुला जाळून टाकू. मुकाट्यानं बाहेर निघ,
हे शब्द कानी पडताच बाई हुंदके देत म्हणू लागली, माझ्या अंगार वस्त्र नाही, मी संकटातून प्राण वाचवण्यास इथं लपले आहे. माझी लज्जा झाकण्याकरिता मला काहीतरी वस्त्र द्या, मग मी बाहेर येते. बाहेर आल्यावर मला मारा किंवा तारा देव तुम्हास बुद्धी देईल ते करा, पण आधी माझी अब्रू झाका. वाड्यातील स्त्रिया, मुलं घाबरलेल्या स्थितीत बहुतेक हळहळभूत असावं असं म्हणत होत्या. कोळेकर हिंदू हटकर धनगर समाजाचे. ह्या वाड्यात 7 भावांचा परिवार एकत्रित होता. एक वृद्धाने पुढे येऊन सर्वांची समज घातली, अरे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.